आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सगळ्यात आधी राज्यभरातली चर्चेतली सगळ्यात मोठी बातमी। राज्यामध्ये मध्यावधी निवडणुकांची शक्यता उद्धव ठाकरे यांनी वर्तवल्यानं चर्चांना उधाण आलं। सर्व संपर्क प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि नेत्यांना निवडणुकाच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले। पण एकीकडे पक्षात मोठी फूट पडलेली असताना हे मध्यावधी निवडणुकांचे संकेत आहेत की फूट टाळण्याचे प्रयत्न, असा प्रश्न विरोधकांच्याकडून उपस्थित केला जातोय। राज्यात मध्यावधी निवडणुकीचे वारे। शिवसैनिकांनो तयारीला लागा, ठाकरेंचे आदेश। फूट रोखण्यासाठी कार्यकर्त्यांना मध्यावधीचा बूस्टर। शिंदे फडणवीस सरकार स्थिर स्थावर होत असतानाच विरोधकांनी आता मध्यावधी निवडणुकीची आवई उठवली आहे। उद्धव ठाकरेंनी संपर्क प्रमुखांच्या घेतलेल्या बैठकीत मध्यावधी निवडणूक कधी लागू शकते, त्यामुळे निवडणुकांना तयार राहा अशा सूचना दिल्यात। पंतप्रधानांनी मोठमोठ्या घोषणा सुरू केल्या, त्यामुळे मध्यावधीचे आडाखे ठाकरेंचा पक्ष बांधू लागलाय की कदाचित मध्यावधी निवडणुका लागू शकतील आणि म्हणूनच आपण तयारीत राहिलं पाहिजे। तिथले पक्ष बांधणी, मेंबरशिप फॉर्म असतील, हे सगळं, आणि आता मतदार नोंदणी हे देखील आता सुरू होते निवडणूक आयोगातर्फे, त्यामुळे या सगळ्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। सुमारे 200 संपर्क प्रमुख आले होते आणि त्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। बाळासाहेबांच्या शिवसेनेला मात्र या वक्तव्यामागे वेगळंच कारण दिसतंय। अशा पद्धतीची वक्तव्य फक्त आणि फक्त उरलेली शिवसेना टिकवण्याकरता, कार्यकर्ते आपल्या पक्षात आपल्या सोबत ठेवण्याकरता आहे। परंतु कार्यकर्ते एवढे दुधखोळे नाही आहेत, त्यांना सर्व परिस्थिती समजते आणि आत्ता जे उरलेले आमदार आहेत आणि खासदार आहेत त्यांच्यापैकी मॅक्झिमम आमदार आणि खासदार एकनाथ शिंदे साहेब यांना पाठिंबा देणार आहेत। राष्ट्रवादीनेही मध्यावधी निवडणुकीची शक्यता नाकारलेली नाही। जयंत पाटलांनी सरकार कधीही कोसळू शकतं असं भाकीत केलंय, तर भुजबळांनी तर कार्यकर्त्यांनी कायम निवडणुकीसाठी तयार राहावं असं म्हटलंय। उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलं की मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, तयारीला लागा। आपल्याला काय वाटतं? पक्षानं कधीही निवडणुकीला तयार असलंच पाहिजे, कुठल्याही पक्ष। भाजपनं राष्ट्रवादीच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे। सरकार पाडून दाखवा, नाहीतर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्या असं आव्हान भाजपनं दिलंय। राष्ट्रवादीमध्ये दम असेल तर त्यांनी निश्चितपणे सरकार पाडावं, त्यांना कोणी थांबवणार नाही लोकशाहीमध्ये। पण कारण नसताना कंड्या पिटवायच्या, अफवा लावायच्या आणि त्याच आनंदात राहण्याचा प्रयत्न करायचा माझं आवाहन आहे। माझे मित्र आहे जयंत पाटील, माझ्यावर प्रेम करतात आणि माझेही अतिशय घनिष्ठ संबंध आहे। मी जयंत पाटलांना आवाहन करतो, मुदत चला 3 महिन्याची मुदत घ्या। 3 महिन्यात हे सरकार पाडलं तर पुढची निवडणूक मी घडवत नाही, आणि सरकार तुम्ही जर 3 महिन्यात पाडलं नाही तर मग तुम्ही पुढची निवडणूक घडवू नका, हे माझं आवाहन आहे। मध्यावधी निवडणुकीचे काही संकेत असतात, तशा हालचालीही राज्यात दिसत नाहीत। एक गोष्ट मात्र खरी की काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या फुटीच्या चर्चांना वेग आलाय। दुसरीकडे ठाकरेंच्या पक्षातली आउटगोईंगही थांबत नाही। हे सगळं रोखण्यासाठी विरोधकांनी मध्यावधी निवडणुकीचा बूस्टर डोस तर दिला नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। हरीश दिमोटेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। महाराष्ट्रातल्या सत्तांतराला 4 महिने उलटले, पण अजूनही सत्तांतराच्या मागच्या कारणांचा पाढा काही संपत नाही। शिंदे समर्थक आमदारांच्याकडून वेळोवेळी त्यांच्या भूमिकेसाठी वेगवेगळी कारणं पुढे येत आहेत। त्यातच आता राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात एक मोठा दावा केलाय। नेमकं काय म्हणाले ते पाहूयात एक खास रिपोर्ट। शिंदे समर्थकांचा राष्ट्रवादीवर निशाणा, तर राष्ट्रवादी भाजप सोबत गेली असती की आमच्या पहिले भारतीय जनता पार्टी बरोबर राष्ट्रवादीने शपथ घेतली होती। गुलाबराव पाटलांचा खळबळजनक दावा, जर हा उठाव केला नसता तर तुम्हाला राष्ट्रवादीच त्यांच्या बरोबर जाताना दिसली असती। शहाजी पाटलांनंतर गुलाबरावांचा गौप्यस्फोट, आकडेवारीचा खेळ खेळणं पवार घराण्यांची नेहमीची सवय आहे। बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नेत्यांचे हे दावे। महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार येऊन 4 महिने उलटले।
पण सत्तांतरामागची कारणं काही संपत नाहीत. 30 जूनला शिंदे आणि फडणवीसांनी शपथविधी घेत महाराष्ट्रात सत्तांतर केलं. पण त्याआधीच शिंदे समर्थक 49 आमदारांनी शिवसेनेत बंड करून भाजपला साथ देण्याची घोषणा केली. पण त्यांच्या या कृतीमागे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातील हालचालीच एक प्रकारे कारणीभूत असल्याचा खळबळजनक दावा राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी केलाय. आपल्याला कल्पना असेल की आमच्या पहिले भारतीय जनता पार्टीबरोबर राष्ट्रवादीने शपथ घेतली होती. ती सकाळी कोंबडा जेव्हा बांग देतो आणि सकाळ होते तशीच ती सकाळ होती. त्याच्यामुळे शहाजी बापूंनी सांगितल्याचं वक्तव्य तर फार उशीर आहे. याच्या पहिले हा प्रयोग झालेला आहे आणि मला तरी असं वाटतं की कदाचित शिंदे सरकारने जर हा उठाव केला नसता तर तुम्हाला राष्ट्रवादीच त्यांच्याबरोबर जाताना दिसली असती. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करणारे गुलाबराव पाटील एकटेच नाहीत. शुक्रवारी शहाजी पाटलांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडण्याचं भाकीत केलंय. अजितदादांनी नीट बेरीज करावी. आता आम्ही जवळजवळ 165 वर आहे आणि आकडेवारीचा खेळ खेळणं पवार घराण्यांची नेहमीची सवय आहे. मी आमदार होतो काँग्रेसचं. आम्हाला असंच सांगत होतं पुढच्या महिन्यात सरकार पडणार आहे. सरकार काय पडलं नाही आणि यांचं भविष्य काय खरं ठरलं नाही. खरं तर शिंदे समर्थक नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं बघायला मिळत आहे. पण बाळासाहेबांच्या शिवसेनेचे हे सगळे आरोप केवळ अफवा असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. गुलाबराव पाटलांनी एक वक्तव्य केले की जर आम्ही उठाव केला नसता तर भाजपबरोबर राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली असती. अशी काही शक्यता होती? अशी अजिबात शक्यता नव्हती आणि आता कारणं देण्याचा प्रयत्न सगळेच करतात. तुम्ही हे असं का केलं यासाठी जर तरची कारणं वर महाराष्ट्रातली जनता विश्वास ठेवणार नाही. उलट उद्धव ठाकरे यांना शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने हे सरकार टिकण्यासाठी साथ दिलेली आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे. एकंदरीतच 4 महिन्यांनंतरही सत्तांतराचं कवित्व काही केल्या थांबताना दिसत नाही. पण आता त्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेनं थेट राष्ट्रवादी काँग्रेसलाच ओढल्यामुळे याचे काय राजकीय पडसाद उमटतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी शरद पवार यांची ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. पण या भेटीवरून राष्ट्रवादीतच विसंवादाचे सूर पाहायला मिळत आहेत. कारण राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी, पहिल्या आणि दुसऱ्या फळीतल्या नेत्यांनी प्रामुख्याने मतभिन्नता त्यांच्यात असल्याचं थेट माध्यमांच्या समोरच स्पष्ट झालंय. पवार शिंदेंच्या भेटीवरून राजकारण, भेटीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्येच विसंवाद. मिटकरींचं विधान जयंत पाटलांनीच खोडलं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या फळीत मतभिन्नता. कुठल्याही सरकारशी लढताना विरोधी पक्षांमध्ये एकवाक्यता असणं, समन्वय असणं अत्यंत गरजेचं असतं. पण महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र विसंवाद असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. त्याला कारण ठरलंय आमदार अमोल मिटकरींचं एक विधान. शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ब्रीचकँडी हॉस्पिटलमध्ये जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. यावर बोलताना अमोल मिटकरींनी भेटीत बरंच काही दडलंय असं म्हणत राजकीय डाव टाकण्याचा प्रयत्न केला. ही कालची भेट आणि त्याच्यानंतर शिंदे साहेबांचं आलेलं एक स्टेटमेंट, विशेषतः शिर्डीच्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाबद्दल, यातच फार मोठं रहस्य भविष्यातलं दडलेलं आहे. पवारसाहेब दुपारी येतील, आम्हाला मार्गदर्शन करतील. आज शिर्डीला साईबाबाच्या दर्शनाला आम्ही पण गेलो होतो आणि तिथे साईबाबांना एकच मागणं मागितलं की बळीराजा या महाराष्ट्रातला सुखी व्हावा, इळापिळा टळावी आणि बळीचं राज्य परत या महाराष्ट्रात यावं. पण अमोल मिटकरींची ही राजकीय खेळी स्वतः प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनीच हाणून पाडली. मुख्यमंत्री शिंदेंनी घेतलेली पवारांची भेट ही व्यक्तिगत स्वरूपाची असून त्याचं राजकारण करणं योग्य नाही असं म्हणत जयंत पाटलांनी मिटकरींच्या दाव्याचं खंडन केलं. मला असं वाटत नाही. पवारसाहेब हॉस्पिटलमध्ये होते आणि आपल्याकडे ही संस्कृती आहे की आणि शेवटी व्यक्तिगत संबंध प्रत्येकाचेच असतात.
त्यामुळे पवारसाहेबांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठीच ते गेले असतील याची मला खात्री आहे आणि त्याच्यात राजकारण आणण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे नेते आणि उद्योगमंत्र्यांनी देखील या भेटीतून वेगळा अर्थ काढणं चुकीचं आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपली आहे अशी प्रतिक्रिया दिली. या भेटीच्या संदर्भामध्ये कोण काय बोलतंय याच्यावर मला अजिबात बोलायचं नाही, परंतु मी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती काय असते हे त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार साहेबांच्या भेटीतून दाखवून दिलेलं आहे. शेवटी राजकारण हे विकास करण्याचं एक साधन आहे, राजकारण हे राज्याला पुढे नेण्याचं एक साधन आहे आणि म्हणून लोकशाहीतला विचार बदलल्यानंतर ज्या पद्धतीनं घाणेरडे आरोप प्रत्यारोप काही लोक करतायत त्यांनी याच्याकडे डोळे उघडे ठेवून बघितलं पाहिजे. एकंदरीतच सध्या महाराष्ट्रात नको त्या गोष्टीतून राजकीय डाव साधण्याची प्रथा सुरू झाली आहे. प्रत्येक पक्षात कमी अधिक प्रमाणात हे घडतच आहे. त्यामुळे आजारी असलेले शरद पवार आणि त्यांना भेटायला गेलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर राजकीय डाव टाकण्याचा प्रयत्न मिटकरी करतायत. जयंत पाटलांनी वेळीच हा दावा खोडला तरी यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील नेत्यांमधला विसंवाद पुन्हा एकदा समोर आलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आजारी असूनही शिर्डीतल्या पक्षाच्या मंथन शिबिरात दाखल झाले, तर दुसरीकडे अजित पवार मात्र शिबिराला हजर न राहता आजोळी गेल्यानं त्यांच्या गैरहजेरीची जास्त चर्चा या शिबिरात रंगली. पाहूयात एक खास रिपोर्ट. शरद पवार शिर्डीत, अजित पवार आजोळी. अजित पवारांच्या गैरहजेरीची शिबिरात चर्चा. राष्ट्रवादीवर सारवासारव करण्याची वेळ. शिर्डीत राष्ट्रवादीच्या मंथन शिबिराच्या दुसऱ्या दिवशी अजित पवारांच्या नाराजीची चर्चा रंगली. शरद पवार आजारी असतानाही मुंबईतून हेलिकॉप्टरनं शिर्डीत आले. त्यांनी 2 मिनिटं कार्यकर्त्यांशी संवादही साधला. पवारांनी या शिबिराला एवढं गांभीर्यानं घेतलेलं असताना अजित पवार मात्र प्रवरानगरमधल्या देवळाली या आजोळ घरी गेले. अजित पवार यांचा आजोळी जाण्याचा पूर्वनियोजित कार्यक्रम होता असं जयंत पाटलांना सांगावं लागलं. अजित पवार यांनी माझ्याशी कालच सांगितलेलं होतं, किंबहुना 2 दिवस आधीच सांगितलेलं की काल लवकर त्यांना बोलण्याची संधी मिळावी आणि त्यांना त्यांच्या आजोळचा कार्यक्रम आहे, म्हणजे आजोळच्या लोक एकत्रित एके ठिकाणी जमलेली आहेत, त्या ठिकाणी त्यांना जायचं होतं. तो कार्यक्रम फार पूर्वी ठरलेला होता आणि त्यामुळे त्यांनी आधीच मला सांगितलेलं होतं की ते जाणार आहेत. अजित पवारांच्या गैरहजेरीबाबत सारवासारव करताना जितेंद्र आव्हाडांनाही थोडं अवघडल्यासारखं झालं. अजित पवार बाहेर गेले म्हणजे काही नाराजच असतात का? ते चॅनलवाले म्हणजे तुम्हाला कोणी जरा दिसला नाही की नाराज. मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात 2 दिवस शिबिराला बसलो आणि मी कधीच शिबिरामध्ये अर्ध्या तासाच्या वरती बसत नाही. मी आपला फिरत असतो कार्यकर्त्यांशी बोलत. असं नाराज बिराज कोण नसतो. अजित पवारांची ही गैरहजेरी राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांना खटकलेली दिसून आली. कार्यकर्त्यांमध्ये अजित पवारांच्या गैरहजेरीची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. भाजपनं अजित पवारांच्या गैरहजेरीवर चांगलीच टोलेबाजी केली आहे. अजित पवार कुठे गेले, ते शिबिराला का उपस्थित राहिले नाही, याचा अंतर्गत प्रश्न दिसतो. आणि राहिला प्रश्न अजितदादा आजोळी निघून गेले असं कोणी म्हटलं, त्याबद्दल मला त्यात काही शोध घ्यायची मला गरज नाही आहे. पण एक मात्र पक्का आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस खूप आहे. सत्ता गेल्यापासून सर्वच अस्वस्थ आहेत. राष्ट्रवादीचं मंथन शिबिर असताना अजित पवारांनी पूर्ण 1 दिवस गैरहजर राहणं हे न पटण्यासारखं आहे. नेते कितीही आणि काहीही सांगत असले तरी राष्ट्रवादीत काही आलबेल नाही हे अधोरेखित होतंय. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी. तिकडे आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबादच्या पाठोपाठ बुलढाण्यातल्या सभेला सुद्धा परवानगी नाकारण्यात आली. आमदार संजय गायकवाड यांचं कार्यालय अगदीच जवळ असल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं कारण देत ही परवानगी नाकारण्यात आली. आदित्यांच्या बुलढाण्यातील सभेलाही परवानगी नाही.
कायदा सुव्यवस्थेच्या कारणानं सभेला रेड सिग्नल. सिल्लोड पाठोपाठ बुलढाण्यातही सभा होणार नाही. आदित्य ठाकरेंच्या सभेसाठी आता जागा मिळणंही कठीण झालंय. सिल्लोड मधील आदित्य ठाकरेंच्या सभेची जागा बदलल्यानंतर आदित्य ठाकरेंनी सभाच रद्द केली होती. याचीच पुनरावृत्ती बुलढाण्यातही झाली आहे. 7 नोव्हेंबरला बुलढाण्यातल्या गांधी भवनात होणाऱ्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या संजय गायकवाड यांचं ऑफिस सभास्थळापासून जवळ असल्यानं पोलिसांनी सभेच्या ठिकाणाला परवानगी नाकारली आहे. असं तर आता आपल्याला यांना थांबवता येत नाही. मग यांच्या सभेवर बंदी घाला, यांच्या प्रचारावर बंदी घाला, यांच्या प्रवासावर बंदी घाला. अशा प्रकारचं खालच्या स्तरावरचं काम प्रशासन आणि या महाराष्ट्रातलं सरकार करतंय. परंतु असं करून शिवसेनेचा आवाज कोणाला दाबता येणार नाही. उलट हा आवाज आणखी ताकदीनं जनतेसमोर येईल. आदित्य ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारल्यावरून भाजपनं आदित्य ठाकरेंना शालजोडीतले लगावलेत. काही ठिकाणी इव्हेंट मॅनेजमेंट केलं आहे त्यांनी. प्रत्येक ठिकाणी इव्हेंट मॅनेजमेंट थोडी होणार आहे. त्या ठिकाणी तिथले नेते प्रभावी आहेत. एकनाथ शिंदेजीकडे जे आमदार गेले आहेत ते प्रभावी आमदार आहेत. त्यांच्यामुळे शिवसेना त्या ठिकाणी होती. त्यांच्यामुळे शिवसेना वाढली. 40 वर्ष त्यांनी काम केलं आहे. मग एखादा नेता जेव्हा तुम्हाला सोडून गेला तिथे काय भेटणार तुम्हाला? आता तुम्हाला पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. आणि त्यामुळं असे इव्हेंट मॅनेजमेंट 2-4 ठिकाणी होतील आणि ते बंद पडतील. 2.5 वर्षामध्ये तुम्ही गैरवापर काय केला याची जर यादी करायची म्हटली तर दिवसभराची प्रेस कॉन्फरन्स मला करायला लागेल. साधा सोशल मीडियामध्ये एखादा नॅचरल रिॲक्ट झाला तर त्याला उचलून पोलीस स्टेशनला न्यायचं. पोलीस स्टेशनला नेणं एक वेळ मी समजू शकतो, कारण ती एक आपल्या लोकशाहीची सिस्टीम आहे की त्यांनी चौकशी करायची असते. तुमचे कार्यकर्ते घरात धरून मारायचे, त्याचे केस अर्धे कापायचे. विसरलात का तुम्ही 2.5 वर्ष कसा सत्तेचा दुरुपयोग केला? शिवसेना फुटल्यापासून उद्धव ठाकरेंच्या पक्षातील नेते महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात सभा मेळावे घेत आहेत. जळगावमध्ये सुषमा अंधारेंच्या सभेला परवानगी नाकारली. त्यानंतर आदित्यांच्या सभांनाही सिल्लोड आणि बुलढाण्यातही रेड सिग्नल मिळालाय. 2 दिवसांमधील घडामोडी पाहता उद्धव ठाकरेंच्या पक्षासाठी आगामी काळ आणखी कठीण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आता आणखीन एक इंटरेस्टिंग बातमी. काँग्रेसचे 2-5 नाही तर 22 आमदार फुटू शकतात अशा प्रकारचा खळबळजनक दावा उद्धव ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला होता. मात्र त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून अवघ्या काही तासातच त्यांनी घुमजाव केला. यानंतर राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या. काँग्रेसचे 22 आमदार फुटणार. चंद्रकांत खैरेंच्या वक्तव्यानं मवियात वादंग. अंगलट येताच खैरेंची वक्तव्यावरून माघार. 16 जातील आणि मग आपण कसं करायचं, आपला मुख्यमंत्री कसं करायचं हे माननीय आमचे जुने मित्र त्यांनी तयारी केलेली आहे. 22 आमदार कुठले कोण आहेत? ते त्यांनी सांगितलं होतं की काँग्रेसचे आहेत, पण काँग्रेसचा आता रॅली चालू आहे, मोठी रॅली चालू आहे, भारत जोडो यात्रा, त्यामुळे ते शांत राहिले. काँग्रेस फुटणार होती या चंद्रकांत खैरेंच्या वक्तव्यानं महाविकास आघाडीत एकच खळबळ उडाली. शिवसेना फुटल्यानंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटणार अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. असं असतानाच जून मधील सत्ता पालटाच्या काळात शिवसेना फुटली नसती तर काँग्रेस फुटली असती असं वक्तव्य खैरेंनी केलंय. खैरेंच्या या वक्तव्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. खैरेंनी स्वतःचा पक्ष सांभाळावा असा टोला काँग्रेसनं लगावला. जे सत्तेत राहून आपला पक्ष सांभाळू शकले नाही तर ते काँग्रेसबद्दल त्यांना बोलण्याचा काही अधिकार नाही. त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल तर दुसरी काही टिप्पणी करण्याचं काही कारण नाही. पहिले आपलं घर बघायचं, मग दुसऱ्याच्या घरावर बोगोटे मारायचे. चंद्रकांत खैरेंच्या या वक्तव्यावर बाळासाहेबांच्या शिवसेनेतून प्रतिक्रिया येणार नाही असं होणार नाही. उदय सामंतांनी खैरेंना चिमटा काढण्याची संधी सोडली नाही. या गोष्टी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी केल्या पाहिजेत. ज्यांचा स्वतः पराभव झालेला आहे त्यांनी ह्या गोष्टी करून उपयोगाच्या नाही. 40 आमदारांचं काय होईल, 40 आमदार कुठे जातील, ते पडतील, निवडून येतील, हे 2 वर्षानंतर सिद्ध होणार आहे. पण जे ऑलरेडी जनतेनं ज्यांना नाकारलेलं आहे त्यांना शिंदेसाहेब पराभूत होतील हा सांगण्याचा अधिकार नाही. भाजपनं मात्र खैरेंच्या वक्तव्यावर सावध भूमिका घेतली आहे. कोणताही पक्ष फोडण्याची गरज नसल्याचं भाजपनं सांगितलंय.
आम्हाला फोडाफाडीची गरजच नाही आहे. इतके पक्षप्रवेश होणार आहेत 2024पर्यंत की महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना उमेदवार लढवण्याकरता सुद्धा उमेदवार मिळणार नाही अशी स्थिती होणार आहे. काँग्रेस फुटीच्या वक्तव्यानं मोठा वाद निर्माण होतोय म्हटल्यावर खैरेंनी केलेल्या वक्तव्यावरून माघार घेतली. माझा कुठलाही उद्देश भारतीय जनता पार्टी यांना फोडेल आणि यांना घेऊन जाईल आणि जाणार असं नव्हता. मी हे स्पष्ट या ठिकाणी सांगतो. आणि म्हणून या ठिकाणी जर त्यांना असं वाटलं असेल तर मी माझे ह्या बाबतीतचे शब्द वापस घेईल. सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी कठीण काळ सुरू आहे. या काळात महाविकास आघाडीत विसंवाद निर्माण होईल अशी वक्तव्य टाळायला हवीत. नेमकं खैरेंसारख्या नेत्यांना हीच बाब उमगलेली नाही. शिर्डीहून हरीश दिमोटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामीण भागातील निवडणुकांच्यावर राष्ट्रवादीने लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळत आहे. आणि त्याच दृष्टीने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यभरात स्थानिक आघाड्या करून भाजपला टक्कर देण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्यात. त्यामुळे आता राष्ट्रवादीनं भाजपचं वर्चस्व मोडण्यासाठी नवी रणनीती आखल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचं लक्ष ग्रामीण महाराष्ट्र. स्थानिक आघाड्यांद्वारे भाजपला टक्कर द्या. जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांना सूचना. भाजपला रोखण्यात राष्ट्रवादी यशस्वी होणार. महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनं ग्रामीण महाराष्ट्रावरची त्यांची पकड आणखी मजबूत करण्याचा निश्चय केलाय. या अनुषंगानं शनिवारी शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचं मंथन शिबिर झालंय. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना भाजपला रोखण्याकरता नवा सल्ला दिलाय. स्थानिक आघाड्या करून भाजपला टक्कर देण्याची रणनीती राष्ट्रवादी काँग्रेसनं तयार केली आहे. आमचं धोरणच ते आहे की शक्य होईल ते महाविकास आघाडीचं स्वरूप त्या जिल्ह्यात टिकवण्याचा प्रयत्न करावा. स्थानिकदृष्ट्या आमची आघाडी करताना काही अडचणी आल्या तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यातील आणि शहरातील नेत्यांना अधिकार दिलेले आहेत. त्यांनी स्थानिकदृष्ट्या जे योग्य असेल पक्षासाठी तो निर्णय घ्यावा. आमचं प्राधान्य महाविकास आघाडी टिकवण्यात आहेच. खरं तर ग्रामीण महाराष्ट्रात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षात चढाओढ पाहायला मिळते. त्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीनं जयंत पाटलांनी स्थानिक स्तरावर आघाड्या करण्याच्या सूचना दिल्या. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या या निर्णयावर भाजपनं जोरदार आघात केलाय. पक्ष वाचवण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसची धडपड सुरू असल्याचा टोला चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावला. सत्तेचा शिवाय राष्ट्रवादीला राहणे हे त्यांच्या ब्लडमध्ये नाही आहे. ती भारतीय जनता पार्टी नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये की 40 वर्ष सरकार नसेल तरी आम्ही विरोधी पक्षात बसू. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये राहण्याची सवय आहे. मागच्या वेळी कपट कारस्थान करून सत्तेमध्ये आले होते. त्यामुळे मला वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसने आता सत्तेचे स्वप्न पाहणे सोडून द्यावं आणि विरोधी पक्षामध्ये चांगलं काम करावं. एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेसनं ग्रामीण महाराष्ट्रावर पकड मिळवण्याकरता भाजपला झटका देण्याची रणनीती आखल्याचं पाहायला मिळत आहे. त्याकरता नव्या आघाड्या करण्याच्या सूचना देण्यात आल्यानं कोणती नवीन समीकरणं उदयाला येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भाजपनं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसले. विधानसभेच्या 200 जागा जिंकण्याकरता भाजपनं खास रणनीती आखली आहे. कारण भाजपला राज्यात एक हाती सत्ता आणायची आहे. भाजपचं विधानसभेसाठी 51% मतांचं टार्गेट. 200 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं भाजपचं लक्ष. सर्वात मोठ्या पक्षाला हवी एकहाती सत्ता. विधानसभेच्या 2024च्या निवडणुकीसाठी भाजपनं आतापासून तयारी सुरू केली आहे. राज्यात सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपनं मिशन 200 हाती घेतलंय.
2024च्या निवडणुकीत एकट्या भाजपला एकूण मतांपैकी 51% मतं कशी मिळतील याची रणनीती आखली जातीये. त्यासाठी ज्या मतदारसंघात भाजपचा आमदार नाही त्या मतदारसंघात संघटना बांधणीचं काम भाजप नेत्यांनी हाती घेतलंय. 51% की लढाई जिंकण्यापुरता पक्ष मजबूत व्हावा. किती पक्ष एकत्र आले तरी भाजप 51% ची लढाई लढेल आणि जिंकेल, याकरता आमचा प्रयत्न आहे. भाजपच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीनं प्रत्युत्तर दिलंय. ज्या जागा लढू त्या जागा जिंकून आणण्याचा प्रयत्न करू असं राष्ट्रवादीनं म्हटलंय. महाराष्ट्रात वातावरण वेगळं असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलाय. बघू आता हळूहळू लोकांच्या समोर खुलासे होत जातील. हळूहळू आम्ही जे लढू त्यातल्या सगळ्या जागा निवडून आणण्याचा प्रयत्न आम्ही करायचं ठरवलं. देशातलं जे वातावरण जे आहे ते जर आपण पाहिलं तर मागच्या वेळेला जेवढी मतं होती त्याच्यापेक्षा कितीतरी कमी मतं जे आहेत टक्केवारी यावेळेला भाजपच्या नशिबी येणार आहे. अजून त्यांनी जे ग्राउंड लेवलला काय परिस्थिती आहे त्याचा अभ्यास त्यांनी केलेला नाही. त्यांना म्हणावं की फक्त जे आजूबाजूला काय सांगतात त्याच्यावर जाऊ नका, ग्राउंड रियालिटी काय आहे ते जरा चेक करा. केंद्रात भाजपची सत्ता आहे, राज्यातही भाजपचीच सत्ता आहे. त्यामुळे मोदी फडणवीसांचं डबल इंजिन भाजपला नवीन उंचीवर नेईल यात शंका नाही. हरीश दिमोटेसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. मनी लॉन्ड्रिंग आणि टेरर फंडिंगच्या आरोपात अटकेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना मोठा धक्का बसलाय. कारण मलिक यांची संपत्ती जप्त करण्याची परवानगी ईडीला मिळाली आहे. त्यामुळे अटकेत असलेले नवाब मलिक आणि त्यांचे नातेवाईक यांच्या संपत्तीवर आता टाच येणार एवढं नक्की. नवाब मलिक यांना सगळ्यात मोठा धक्का. मलिकांसह नातेवाईकांची संपत्ती जप्त होणार. अधिनिर्णय प्राधिकरणाची ईडीला मंजुरी. मुंबई उस्मानाबादमधल्या मालमत्तेवर टाच. गोवावाला कंपाऊंड प्रकरणात माजी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक मागच्या 8.25 महिन्यांपासून अटकेत आहेत. मनी लॉन्ड्रिंग, टेरर फंडिंग अशा गंभीर स्वरूपातल्या आरोपांवरून नवाब मलिक फेब्रुवारीपासून ईडीच्या कोठडीत आहेत. पण आधीच अडचणीत असलेल्या नवाब मलिक यांना नवा धक्का बसलाय. कारण नवाब मलिक यांची संपत्ती जप्त करण्याची मंजुरी ईडीला अधिनिर्णय प्राधिकरणानं दिली. त्यामुळे नवाब मलिक आणि त्यांच्या नातेवाईकांच्या संपत्तीवर टाच येणार आहे. यात मुंबईतल्या गोवावाला कंपाऊंडमधील जमिनीचा एक भाग, कुर्ला पश्चिमेला 3 फ्लॅट, वांद्रे पश्चिम येथील 2 फ्लॅट आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील 147 एकर शेतजमिनीचा समावेश आहे. ही सर्व मालमत्ता नवाब मलिक, त्यांचे कुटुंबीय, सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मलिक इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधितांच्या नावावर आहे. या मालमत्तांच्या व्यवहारातील काळ्या पैशांचा उपयोग टेरर फंडिंगसाठी केल्याचा गंभीर आरोप तपास यंत्रणांनी मलिक यांच्यावर केलाय. पण असं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस मात्र मलिक यांना दोषी मानायला तयार नाही. असं आहे की नवाब मलिक यांच्यावरचे आरोप पूर्णतः सिद्ध झाल्याशिवाय त्यांच्या प्रॉपर्टी जप्त करणं, बाकीच्या सर्व ॲक्शन्स घेणं, त्यांना इतके वर्ष तुरुंगात ठेवणं हे योग्य नाही आहे. आणि त्यासाठी नवाब मलिकांनी अनेक वेळा न्यायालयाची दारं ठोठावलेली आहेत, परंतु त्यांना अजून न्याय मिळालेला नाही. त्यांची मालमत्ता जप्त करणं, इथंपर्यंत नवाब मलिकांच्यावर अजून आरोप सिद्ध झालेले नाहीत. एजन्सीने सांगितलं हे असं आहे, पण न्यायालयात त्याचा अंतिम निर्णय झालेला नाही. अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिम याची दिवंगत बहीण हसीना पारकरशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं कारवाई करत नवाब मलिक यांना अटक केली होती. यानंतर एप्रिलमध्ये ईडीनं मलिक कुटुंबियांची मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केली. पण आता हीच संपत्ती कायमस्वरूपी जप्त करण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता जप्तीच्या कारवाई संदर्भात ईडीनं त्यांच्या कायदेशीर टीमशी चर्चा सुरू केली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिचा मृत्यू जरी झाला असला तरी तिच्यासोबत झालेल्या व्यवहाराचं भूत
हे नवाब मलिक यांच्या मानगुटीवर आजही जिवंत आहे. टेरर फंडिंग आणि मनी लॉन्ड्रिंग या प्रकरणाचा ठपका सुद्धा त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. एकीकडे त्यांच्या मेडिकल कमिटीचा निर्णय कोर्टानं अद्याप दिला नसला तरी ईडी प्राधिकरणानं दिलेल्या निर्णयानं नवाब मलिक यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाल्याचं मानलं जात आहे. महाविकास आघाडीच्या सत्ता काळात मंत्री असतानाच नवाब मलिक यांना अटक झाली होती. सध्या नवाब मलिक न्यायालयीन कोठडीत असून उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल आहेत. पण आता ईडीला त्यांची संपत्ती जप्त करण्यासाठी मंजुरी मिळाल्यानं मलिक यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तिकडे राज्यातल्या सत्तांतराला 4 महिने उलटले पण अजूनही सत्तांतरामागच्या कारणांचा पाढा काही संपत नाही. शिंदे समर्थक आमदारांच्याकडून वेळोवेळी त्यांच्या भूमिकेसाठी वेगवेगळी कारणं देण्यात येतात. पण आता राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात एक मोठा दावा केलाय. पाहुयात नेमकं काय घडलं होतं पडद्यामागे. शिंदे समर्थकांचा राष्ट्रवादीवर निशाणा. तर राष्ट्रवादी भाजप सोबत गेली असती. की आमच्या पहिले भारतीय जनता पार्टी बरोबर राष्ट्रवादीने शपथ घेतली होती. गुलाबराव पाटलांचा खळबळजनक दावा. जर हा उठाव केला नसता तर तुम्हाला राष्ट्रवादीच त्यांच्याबरोबर जाताना दिसली असती. शहाजी पाटलांनंतर गुलाबरावांचा गौप्यस्फोट. आकडेवारीचा खेळ खेळणं पवार घराण्यांची नेहमीची सवय आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नेत्यांचे हे दावे. महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार येऊन 4 महिने उलटले पण सत्तांतरामागची कारणं काही संपत नाहीत. 30 जूनला शिंदे आणि फडणवीसांनी शपथविधी घेत महाराष्ट्रात सत्तांतर केलं. पण त्याआधीच शिंदे समर्थक 49 आमदारांनी शिवसेनेत बंड करून भाजपला साथ देण्याची घोषणा केली. पण त्यांच्या या कृतीमागे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातील हालचालीच एक प्रकारे कारणीभूत असल्याचा खळबळजनक दावा राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी केलाय. आपल्याला कल्पना असेल की आमच्या पहिले भारतीय जनता पार्टी बरोबर राष्ट्रवादीने शपथ घेतली होती की सकाळी कोंबडा जेव्हा बांग देतो आणि सकाळ होते तशीच ती सकाळ होती. त्याच्यामुळे शहाजी बापूंनी सांगितल्याचं वक्तव्य तर फार उशीर आहे. याच्या पहिले हा प्रयोग झालेला आहे आणि मला तरी असं वाटतं की कदाचित शिंदे सरकारने जर हा उठाव केला नसता तर तुम्हाला राष्ट्रवादीच त्यांच्याबरोबर जाताना दिसली असती. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करणारे गुलाबराव पाटील एकटेच नाहीत. शुक्रवारी शहाजी पाटलांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडण्याचं भाकीत केलंय. अजितदादांनी नीट बेरीज करावी. आता आम्ही जवळजवळ 165 वर आहे आणि आकडेवारीचा खेळ खेळणं पवार घराण्यांची नेहमीची सवय आहे. मी आमदार होतो काँग्रेसचं. आम्हाला असंच सांगत होते पुढच्या महिन्यात सरकार पडणार आहे. सरकार काय पडलं नाही आणि यांचं भविष्य काय खरं ठरलं नाही. खरं तर शिंदे समर्थक नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं बघायला मिळत आहे. पण बाळासाहेबांच्या शिवसेनेचे हे सगळे आरोप केवळ अफवा असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. गुलाबराव पाटलांनी एक वक्तव्य केले की जर आम्ही उठाव केला नसता तर भाजपबरोबर राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली असती. अशी काही शक्यता होती? अशी अजिबात शक्यता नव्हती आणि आता कारणं देण्याचा प्रयत्न सगळेच करतात. तुम्ही हे असं का केलं यासाठी जर तरची कारणं वर महाराष्ट्रातली जनता विश्वास ठेवणार नाही. उलट उद्धव ठाकरे यांना शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने हे सरकार टिकण्यासाठी साथ दिलेली आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे. एकंदरीतच 4 महिन्यांनंतरही सत्तांतराचं कवित्व काही केल्या थांबताना दिसत नाही. पण आता त्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेनं थेट राष्ट्रवादी काँग्रेसलाच ओढल्यामुळं याचे काय राजकीय पडसाद उमटतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आजारी असताना सुद्धा हेलिकॉप्टरनं शिर्डीमध्ये राष्ट्रवादीच्या मंथन शिबिरासाठी दाखल झाले. पण दुसरीकडे अजित पवार मात्र शिबिराला हजर न राहता आजोळी गेले. त्यांच्या या गैरहजेरीची शिबिरात जोरदार चर्चा आहे. शरद पवार शिर्डीत, अजित पवार आजोळी. अजित पवारांच्या गैरहजेरीची शिबिरात चर्चा.
राष्ट्रवादीवर सारवासारव करण्याची वेळ. शिर्डीत राष्ट्रवादीच्या मंथन शिबिराच्या दुसऱ्या दिवशी अजित पवारांच्या नाराजीची चर्चा रंगली. शरद पवार आजारी असतानाही मुंबईतून हेलिकॉप्टरनं शिर्डीत आले. त्यांनी 2 मिनिटं कार्यकर्त्यांशी संवादही साधला. पवारांनी या शिबिराला एवढं गांभीर्यानं घेतलेलं असताना अजित पवार मात्र प्रवरानगरमधल्या देवळाली या आजोळ घरी गेले. अजित पवार यांचा आजोळी जाण्याचा पूर्वनियोजित कार्यक्रम होता असं जयंत पाटलांना सांगावं लागलं. अजित पवार यांनी माझ्याशी कालच सांगितलेलं होतं, किंबहुना 2 दिवस आधीच सांगितलेलं की काल लवकर त्यांना बोलण्याची संधी मिळावी आणि त्यांना त्यांच्या आजोळचा कार्यक्रम आहे, म्हणजे आजोळच्या लोक एकत्रित एके ठिकाणी जमलेली आहेत, त्या ठिकाणी त्यांना जायचं होतं. तो कार्यक्रम फार पूर्वी ठरलेला होता आणि त्यामुळं त्यांनी आधीच मला सांगितलेलं होतं की ते जाणार आहेत. अजित पवारांच्या गैरहजेरीबाबत सारवासारव करताना जितेंद्र आव्हाडांनाही थोडं अवघडल्यासारखं झालं. अजित पवार बाहेर गेले म्हणजे काही नाराजच असतात का? ते चॅनलवाले म्हणजे तुम्हाला कोणी जरा दिसला नाही की नाराज. मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात 2 दिवस शिबिराला बसलो आणि मी कधीच शिबिरामध्ये अर्ध्या तासाच्या वरती बसत नाही. मी आपला फिरत असतो कार्यकर्त्यांशी बोलत. आता नाराज बिराज कोण नसतो. अजित पवारांची ही गैरहजेरी राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांना खटकलेली दिसून आली. कार्यकर्त्यांमध्ये अजित पवारांच्या गैरहजेरीची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. भाजपनं अजित पवारांच्या गैरहजेरीवर चांगलीच टोलेबाजी केली आहे. अजित पवार कुठे गेले, ते शिबिराला का उपस्थित राहिले नाही, याचा अंतर्गत प्रश्न दिसतो. आणि राहिला प्रश्न अजितदादा आजोळी निघून गेले असं कोणी म्हटलं, त्याबद्दल मला त्यात काही शोध घ्यायची मला गरज नाही आहे. पण एक मात्र पक्का आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस खूप आहे. सत्ता गेल्यापासून सर्वच अस्वस्थ आहेत. राष्ट्रवादीचं मंथन शिबिर असताना अजित पवारांनी पूर्ण 1 दिवस गैरहजर राहणं हे न पटण्यासारखं आहे. नेते कितीही आणि काहीही सांगत असले तरी राष्ट्रवादीत काही आलबेल नाही हे अधोरेखित होतंय. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी. पालकांनो, अल्पवयीन मुलांच्या हाती बाईक देताय, जरा सावधान. कारण तुम्ही तसं केलं तर आता नवीन केंद्रीय वाहतूक नियमाच्या नुसार तुम्हाला थेट 5,000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. एकट्या पुणे शहरात पोलिसांनी अशा प्रकारचा 36 लाख रुपयांचा दंड वसूल केलाय. अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन, सावधान. पालकांच्या खिशाला 5,000चा भुर्दंड. वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा. पुण्यात वाहतूक कोंडीची समस्या तशी नवी नाही. अशातच अल्पवयीन मुला-मुलींकडून वाहनांचा वापर वाढल्याचं पाहायला मिळतंय. काही पालक ड्रायव्हिंग लायसन्स नसतानाही मुलांच्या हाती वाहन देतात. पौडांगावस्थेतील भरधाव वाहन चालवतात आणि त्यातून अपघात घडतात. म्हणून आता पुणे वाहतूक पोलिसांनी वाहन चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या पालकांवर कारवाईचा बडगा उगारलाय. सर्व नागरिकांनी शक्यतो व्हॅलिड लायसन असेल तर ड्राईव्ह करायचं आणि जे 16 वर्षाच्या आतमध्ये आहेत तर त्यांच्या हातात गाडी देऊ नये. ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळं स्वतःच्या सेफ्टीसाठी, मुलांच्या सेफ्टीसाठी व्हॅलिड लायसन ज्यावेळेस 18 वर्ष होईल त्याच्यानंतरच त्याच्यावरती लायसन्स झाल्यानंतरच व्हॅलिड लायसन्स असतानाच नंतर त्यानं ड्राईव्ह केलेलं कधी पण योग्य आहे. वाहतूक नियमानुसार वयाच्या 16 वर्षानंतर लर्निंग लायसन दिलं जातं. पण काही पालक लायसन न काढताच मुलांच्या हाती दुचाकी वाहन देतात. विनापरवाना वाहन चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांकडून पूर्वी 500 रुपये दंड आकारला जायचा. मात्र आता तो 5,000 रुपये करण्यात आलाय. गेल्या 10 महिन्यात विनापरवाना वाहन चालकांवरच्या कारवाईची ही आकडेवारी पहा. पुण्यात विनापरवाना वाहन चालवण्या प्रकरणी 1,633 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या वाहन चालकांकडून 80 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. 743 अल्पवयीन मुलांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून 36,65,000चा दंड वसूल केलाय. अशा प्रकारे शहरात
10 महिन्यात एकूण 2388 जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. त्यांच्याकडून एकूण 1,17,00,000चा दंड वसूल केला गेलाय. हेल्मेट सक्ती नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी 7,72,614 जणांविरोधात कारवाई केली आहे. तसंच त्यांच्याकडून 38,59,00,000 रुपये इतका दंड वसूल केलाय. टोटल आपण एकूण अनालिसिस जे मागच्या वर्षीचा केला होता 2021चा आणि 2020चा, तर त्यामध्ये हेल्मेट घालणं, हेल्मेटच्या बाबतीत किंवा टू व्हीलरचा ॲक्सिडेंट मागच्या वर्षी 255 फेटल ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि यावर्षी 2020मध्ये 143 फेटल ॲक्सिडेंट झाले होते. त्यापैकी टू व्हीलरचे जे आहेत ते मागच्या वर्षी 255 पैकी 128 टू व्हीलर होते फक्त. पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. अशात वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांची संख्या काही कमी नाहीये. त्यामुळे वाहतूक पोलिसांना मोठी कसरत करावी लागतीये. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तेव्हा जरा सांभाळून बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत राहा न्यूज 18 लोकमत विशेष. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष. दिल्लीमध्ये वाढत असलेल्या हवेच्या प्रदूषणावरून केजरीवाल सरकार आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. प्रदूषणाच्या मुद्द्यावरून भाजपचे नेते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची तुलना थेट हिटलरशी केली आहे. राजधानी दिल्लीला वायू प्रदूषणानं अजगरी विळखा घातलाय. वायू प्रदूषणामुळे दिल्लीकरांचा श्वास कोंडलाय. एकीकडे प्रदूषणाची पातळी वाढली आहे तर दुसरीकडे प्रदूषणावरून चांगलंच राजकारण तापलंय. भाजप नेते तेजिंदर सिंग बग्गा यांनी दिल्लीत होर्डिंग्स लावून केजरीवाल सरकारवर निशाणा साधलाय. केजरीवालांनी दिल्ली शहराला गॅस चेंबर बनवल्याचा मजकूर या होर्डिंगवर लिहिण्यात आलाय. तसंच त्यांनी केजरीवालांची तुलना हिटलरशी केली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापलंय. इस समय दिल्ली में दिल्ली के लोग बहुत ही तकलीफ में हैं और वो पछता रहे हैं कि हमने कैसे अरविंद केजरीवाल जैसे का चुनाव कर लिया व्यक्ति का जो दिल्ली के स्वास्थ्य को लेकर, दिल्ली के प्रदूषण को लेकर के जरा सा भी गंभीरता नहीं होगी. दिल्लीतील हवेची गुणवत्ता खालावली असून एअर क्वालिटी इंडेक्स 445 वर गेलाय. वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारनं इयत्ता 5वी पर्यंतच्या शाळांना सुटी जाहीर केली आहे. शासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये 50% कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सूचना केली गेली आहे. तसंच बांधकामं, उत्पादन क्षेत्रातील कामं स्थगित करण्यात आली आहेत. डिझेल कार आणि ट्रकच्या वापरावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. दिल्ली में जो पोल्यूशन बढ़ रहा है उससे सांस लेने में और जी मचला रहा है और चक्कर आते हैं. मैं बराबर इधर घूमने आता हूँ, लेकिन पिछले 4-5 दिन से बहुत ज़्यादा पोल्यूशन बढ़ रहा है. हमें इतना जलन हो रहा है, महसूस हो रहा है, तो बच्चों और बूढ़ों को तो बहुत ज़्यादा परेशानी होती होगी. इसमें सरकार को स्टैंड लेना चाहिए कि इतना प्रदूषण क्यों है, इसके बारे में सोचना चाहिए. एकीकडे दिल्लीत प्रदूषण पातळी वाढली असताना दुसरीकडे मात्र राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सिलसिला सुरू झालाय. खरं तर राजधानीतील प्रदूषण रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रदूषणावरून राजकारणच रंगल्याचं चित्र आहे. नवी दिल्लीहून प्रशांत लीला रामदाससह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.